सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे। आपल्याला अभिमान वाटावा अशी काही व्यक्तिमत्व या महाराष्ट्र देशात घडून गेली। त्यांनी या प्रांताला, मराठी भाषेला, कलेच्या विविध क्षेत्रांना काय काय दिलं ह्याची गणतीच नाही। ज्येष्ठ लेखक आणि नाटककार विद्याधर गोखले हे असंच एक थोर व्यक्तिमत्व। उभ्या महाराष्ट्राला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयाला अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्याधर गोखले यांनी 4 वर्ष अध्यापन केलं। त्यानंतर ते पत्रकारितेकडे वळले। पत्रकारिता हा प्रमुख व्यवसाय म्हणून त्यांनी स्वीकारला आणि 35 वर्ष लोकसत्ता या वर्तमानपत्रात ते कार्यरत होते। लोकसत्ताचे संपादक म्हणून ते निवृत्त झाले। मात्र या सबंध कारकिर्दीत एक लेखक म्हणून, एक नाटककार म्हणून, एक खासदार म्हणून आणि एक अत्यंत भला माणूस म्हणून त्यांचं नाव इतिहासाच्या पानांवर अधोरेखित झालं आहे। साहित्य अकादमीसह असंख्य सन्मानाचे पुरस्कार त्यांना त्यांच्या कारकिर्दीत मिळाले। पण या पुरस्कारांइतकीच अनमोल अशी ठरली ती त्यांनी लिहिलेली 14 नाटकं। संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत सुवर्णतुला, संगीत मंदारमाला, संगीत मदनाची मंजिरी, संगीत जय जय गौरी शंकर, संगीत स्वरसम्राज्ञी अशी एकूण 14 नाटकं। पंडितराज जगन्नाथ या नाटकाची प्रशंसा तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती। मराठी साहित्य विश्वाला आणि मराठी रंगभूमीला विद्याधर गोखले यांचं हे मौल्यवान योगदान आहे। मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात त्यांचे सुपुत्र ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आज आपल्या पित्याच्या अगदी हृदयाच्या जवळच्या आठवणींची ही स्मरण यात्रा सादर करत आहेत। विद्याधर गोखले यांना मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात अंतःकरणापासूनची मानवंदना। सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा। जय परमेश्वर गौरी शंकर, जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा। सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा। भक्तिरसाची निर्मळ गंगा, भक्तिरसाची निर्मळ गंगा, वदे खळखळा धवल तरंगा, वदे खळखळा धवल तरंगा। जय गंगाधर गिरिजारंगा, जय गंगाधर गिरिजारंगा, जय मंगल सदना, जय मंगल सदना।
नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. 1960 नंतर ज्यांनी मराठी संगीत रंगभूमी आपल्या लेखणीनं तोलून धरली ते म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले. विद्याधर गोखले यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आजचा हा विशेष भाग. स्वागत करूया सर्व कलावंतांचं. सर्वात आधी विद्याधर गोखले यांचे चिरंजीव विजय गोखले. विजयजी, आजच्या विशेष भागात तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद बोलवल्याबद्दल. या दर्जेदार कार्यक्रमामध्ये मनापासून मी आभारी आहे. सर्व गायक कलावंत आणि वादकांचे स्वागत करूया. गायक कलावंत ओमकार प्रभुगाटे, संपदा माने, संदीप पवार, मयूर सुकाळे, कल्याणी जोशी. ऑर्गन साथ निरंजन लेले. विजयजी, विद्याधर गोखले म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. म्हणजे नाटककार म्हणून त्यांची एक ओळख आहे, वक्ता म्हणून एक ओळख आहे, पत्रकार म्हणून एक ओळख आहे, खासदार म्हणून एक ओळख आहे, कवी होते, गीतकार होते. खरं तर विद्याधर गोखले काय नव्हते हे सांगणं जास्ती सोपं आहे. पण तरी देखील अण्णांची खरी ओळख किंवा अण्णांचं खरं प्रेम आपण म्हणूयात ते म्हणजे संगीत रंगभूमीवरती. बिलकुल. तर अण्णांचा हा पत्रकारिता किंवा एक वक्ता ते नाटककार हा प्रवास कसा काय सुरू झाला? म्हणजे अशी काही घटना घडली? मला काय वाटतं माहिती, असा प्रवास वगैरे कधी कोणाचाही कुठे सुरू वगैरे होत नसतो, विशेषतः कला प्रांतामध्ये. इथे कुठेतरी आतमध्ये जे दडलेलं असतं ते कधी ना कधी बाहेर येणारच असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे ते अगदी लहानपणापासून समजा कुठल्याही सामाजिक संस्थेच्या प्रचार कार्यामध्ये समजा असतील, वक्ता म्हणून जरी असतील तिकडे, तरी पण तिकडे बोलताना त्याच्यामध्ये नाट्यमयता नसेल तर वक्तृत्व देखील प्रभावीरित्या होऊच शकत नाही. त्यामुळे तो नाट्य गुण मुळातच त्या वक्ता म्हणून तिथपासूनच कुठेतरी जोपासायला सुरुवात झालेली असते. असं कुठेतरी विद्याधर गोखले म्हणजे आमच्या अण्णांचं झालं असावं. त्यातून वीर वामनराव जोशींसारखे रणधुंदुभीकार असे ओजस्वी तेजस्वी जाज्वल्य भाषेमध्ये लिहिणारे वीर वामनराव यांना त्यांनी गुरु मानलेलं होतं. त्यामुळे एक नाट्य संस्कार डेफिनेटली त्यांच्यावरती होता. तो मुंबईत आल्यावरती देखील कायम राहिला असेल. इथे कुठे ना कुठे होताच होता. मग पत्रकारितेमध्ये पडल्यावरती त्यांना काही मंडळींनी सांगायला सुरुवात केली की अरे तुमच्या लेखनामध्ये, तुमच्या लेखांमध्ये, अग्रलेखांमध्ये नाट्यमयता आहे, काव्य आहे, तुमच्यामध्ये चांगलं संगीत नाटक तुम्ही लिहू शकता. अच्छा. असं सांगायला सुरुवात केली त्यांना. पण सगळ्यात एक विघ्नेश, एक गंमत म्हणून सांगतो, रसिकांना हे आश्चर्य वाटेल की पुढे काही काळानंतर काही ठराविक नाटकांवरनं ज्यांच्यामध्ये मतभेद झाले, अगदी पराकोटीचे मतभेद झाले, ते म्हणजे थोर नाटककार विजय तेंडुलकर अच्छा आणि विद्याधर गोखले यांच्यामध्ये मतभिन्नता होती. पण त्याच तेंडुलकरांनी लोकसत्तेमध्ये असताना विद्याधर गोखलेंना सांगितलं की गोखले तुम्ही नाटक लिहू शकता, मी सांगतो तुम्ही नाटक लिहिण्याचा प्रयत्न कराच. आणि अण्णा नाटकाकडे वळले आणि असे नाटककार झाले. पण तो गुण कुठेतरी लहानपणापासून असावा, वक्ता असल्यापासून असावा असं मला वाटतं प्रामाणिकपणे. विजयजी, आत्ता तुम्ही उल्लेख केलात की वीर वामनराव जोशी म्हणजे अण्णांवरती त्यांचा प्रभाव होता आणि अण्णा त्यांना गुरु मानायचे. जसा एखादा गायक कलावंत वेगवेगळ्या गुरूंकडे गाणं शिकतो तसं भाषेच्या प्रांतात अण्णांनी विविध जणांना गुरु मानलं होतं. अशी काही उदाहरणं देता येतील किंवा आदर्श म्हणूया आपण? नाही, बिलकुल बिलकुल. आणि गुरु मानण्याची वृत्ती माणसामध्ये कायमच स्वरूपी असलीच पाहिजे असं मलाही प्रामाणिकपणे अगदी वाटतं, त्या थोर लोकांना बघितलेलं असल्यामुळे. आता अण्णांनी जसे वीर वामनराव जोशी होते तसे भाषेच्या बाबतीमध्ये पुबा भावे असतील किंवा शायरी वगैरे या बाबतीमध्ये सेतू माधवराव पगडी असतील, कला प्रांतामध्ये नटवर्य केशवराव दाते यांना गुरु मानायचे, भालचंद्र पेंढारकरांना ते गुरु मानायचे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुदेव रानडे निंबाळचे त्यांना गुरु मानत होते. सो बेसिकली एक गुरु मानण्याची वृत्ती माणसाला कायम आध्यात्मिक, शांत, प्रसन्न, सुखी आणि समाधानी ठेवते असं मला प्रामाणिकपणे वाटतं. असे त्यांचे विविध गुरु होते. विजयदादा, आत्ता तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे भालचंद्र पेंढारकर, त्यांना विद्याधर गोखले गुरु मानायचं आहे. त्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की अण्णांचं पहिलं नाटक म्हणजे पंडितराज जगन्नाथ हे नाटक असं आम्ही ऐकलंय की ते पेंढारकर आणि अण्णांनी जवळजवळ 2-2.5 वर्ष एकदा, दोनदा, तीनदा असं ते लिहिलं. काय म्हणजे ती गोष्ट काय होती? नाही, बिलकुल बिलकुल बिलकुल. अनेक वेळेला प्रसंगांची उलथापालथ झालेली आहे आणि दोघांनी जरी मिळून ते खूप काही केलेलं असलं
तरी अल्टिमेटली केशवराव दातेंकडनं चेकिंग झाल्याशिवाय सँक्शन तिकडे काय होत नसे एवढं मात्र नक्की आहे. परंतु त्यांचं नातं हे कायम तसंच राहिलं. आणि मी या नाटकाच्या अनुषंगाने एवढा अभिमानाने मराठी रंगभूमीला, मराठी संगीत रंगभूमीलाही त्याचा अभिमान वाटला पाहिजे वास्तविक, की 1960 पुनरुज्जीवन नुसतं झालं असं नाही, तर लागोपाठ 2 दिवसात म्हणजे जेव्हा बिर्ला आला, पंडितराज जगन्नाथ 9 तारखेला सादर होतं आणि 10 तारखेला त्याच विद्याधर गोखल्यांचं सुवर्णतुला नाटक सादर होतं. अशी 2 विक्रमी हजारो प्रयोग झालेली नाटकं एकाच संगीत नाटककाराची येण्याची ही जगातली कदाचित पहिलीच वेळ असावी. क्या बात आहे. आणि त्या दोन्ही नाटकाने अशी धो 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 मजा केली. त्यातल्या गाण्याने तर हॅवॉक केला अक्षरशः. पंडितराजच्या शायरी आणि संस्कृतच्या जुगलबंदीने मजा आणली. एखाद्या मैफिलीसारखं नाटक ते रंगायचं. काही गाण्याने खूप प्रसिद्ध झालेलं असं ते नाटक. आत्ता तुम्ही म्हणालात की सगळीच गाणी म्हणजे गाण्याने बहार उडवून दिली ते. पंडितराजचाच विषय निघाला म्हणून मला असं विचारायचं की म्हणजे हे खरं आहे का, की खरं तर अण्णांचा स्वभाव नाही की एकदा नाटक लिहून झालं की नंतर कुठलं तरी गाणं घुसडायचं, हा अण्णांचा स्वभाव नाही, पण स्वतःच्या या स्वभावाला मुरड घालून अण्णांनी रसिकांच्या आग्रहाखातर कुठलं तरी गाणं लिहिलं होतं. हे खरं आहे. कुठलं तरी म्हणजे ते काहीतरी झालं शेवटी असं ते गाणं होतं. कुठलं गाणं ते गाणं होतं सुप्रसिद्ध जयगंगे भागीरथी. अच्छा. ज्या गाण्याने संपूर्ण लोकप्रियतेचे उच्चांक मोडलेले आहेत असं ते गाणं आहे. आधी हे गाणं नव्हतं ना? नव्हतं हे गाणं. अच्छा. प्रसाद सावकार फार छान गायचे. लोकांनी आग्रह केला की अरे या गायकाला एकच गाणं का, अजून एखादं गाणं द्याच 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 म्हणजे द्याच असा आग्रह जेव्हा केला मोर्चा आणल्यासारखा. आंदोलन म्हणजे आंदोलन बिलकुल प्रेमळ आंदोलन, प्रेमाचं आंदोलन. असं केल्यानंतर ते गाणं अक्षरशः म्हणजे पहिल्या प्रयोगानंतर ते दुपारी लिहिलं गेलं. त्याला संध्याकाळी वसंत देसाईंनी चाल दिली. रात्री सावकारांना शिकवलं गेलं आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगात सादर केलं गेलं. गंमत म्हणजे प्रसाद सावकारांना ते गाणं, ती चाल पटलेली नव्हती. ही गंमत आहे. पण पुढे समीकरण होऊन बसलं की जयगंगे भागीरथी म्हणजे प्रसाद सावकार आणि प्रसाद सावकार म्हणजे जयगंगे भागीरथीचा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक छोटीशी गोष्ट या जरूर सांगतो की ते पर्टिक्युलरली एखाद्या लेखकाला, कवीला कुठेतरी साक्षात्कार होत असतो एक कलावंताला. तसं अण्णांना, विद्याधर गोखल्यांना या गाण्यातली शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादती, इथे अंगातून विशिष्ट अशा लहरी जाऊन परमेश्वराचा साक्षात्कार झाला असं ते नेहमी सांगत असत या ओळीच्या बाबतीमध्ये. आता भाषेचा मगाशी म्हणजे विषय झाला की भाषेचा म्हणजे काय म्हणतो आपण गुरु मानलं होतं, त्या मुद्द्याकडे यायच्या आधी आपण हे जरा गाणं ऐकूया का मयूर? अगदी आनंद. जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी. मयूर. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा,
धारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 वाह मयूर, क्या बात है. मैत्र से है शब्द सुरांचे विजयजी, असं नेहमी म्हटलं जातं की विद्याधर गोखल्यांच्या नाटकातलं कुठलंही गाणं हे त्या कथेच्या ओघात येतं. म्हणजे आता कंटाळाला म्हणून जरा गाणे टाका म्हणजे लोकांचं जरा मनोरंजन होईल असं कधीही झालं नाही. त्यामुळे गोखले अण्णांची म्हणजे संगीत नाटक कसं असावं अशाविषयी काही मतं होती का? निश्चितच ठाम मत होती त्यांची. एक तर म्हणजे महाराष्ट्राच्या रंगभूमीचं एक काय म्हणतात अनन्यसाधारण असं वैशिष्ट्य म्हणजे आपली संगीत रंगभूमी आहे, जी कुठल्याही पाश्चात्य ऑपेराची नक्कल नव्हे, उसनवारी नव्हे. म्हणजे ज्याच्यामध्ये काय म्हणतात अतिशय सुंदर अशा कथानकाला भारतीय रागदारी संगीताचे गान प्रकार सहजपणे लगटलेले आहेत. किंवा कथानक आणि संगीत यांचा अविभाज्य पाहिजे. अविभाज्य असा दुग्धशर्करा योग आहे. आणि जे प्लेबॅक या विजोड फिल्मी प्रकारापासून लांब आहेत त्याला म्हणावं खरं अस्सल संगीत नाटक. अशा पॅटर्नचं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग अशा अनुषंगाने बरेच त्यांची म्हणणी असायची, नाटकात गाणं कसं यावं, कुठे योजावं, किती गावं वगैरे वगैरे. गाण्यातनं सहजगत्या संवाद कसे सुरू आहे, संवादातनं सहजगत्या गाणं कसं सुरू व्हायचं, तर ते खरं संगीत नाटक आहे. नुसते गाणी टाकतो म्हणून टाकतो होते. जसं त्यांचे गुरु जे म्हणायचे केशवराव दात्यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा रे विद्याधर, अगोदर एक संवादरूपी चबुतरा उभा राहायला पाहिजे आणि त्यावर नंतर मग गानशारदेची मूर्ती विराजमान झाली पाहिजे. क्या बात आहे विजयजी, क्या बात आहे. असा तो कळस असला पाहिजे. तेच शेवटी म्हणजे विद्याधर गोखले त्यांच्या भाषेत म्हणतात की जैसे चंद्र आणि का चंद्रिका, हर आणि का अंबिका, श्रीरंग आणि का राधिका एक रूप. क्या बात आहे. तैसेची जेथे एकतानता कथानक संवाद गीता सहज लाभे तत्वता आनंददायी. साय जमते दुधावर, साय जमते दुधावर कळस विराजे मंदिरावरे, साय जमते दुधावर कळस विराजे मंदिरावर, तैसे हृदय सिंहासनावर सहज जे शोभते ते हे मराठी नाट्यसंगीत. अभिनय सुंदर रसवंत अमृता ते ही पैजा जिंके मनोहारी. क्या बात आहे. असं एकात नाही आलं पाहिजे. त्यामुळे कुठलंही गाणं असायचं नाही. एक साधं त्याचं उदाहरण जर का द्यायचं झालं सांगू. हो हो अगदी जरूर. उदाहरणार्थ पंडितराज जगन्नाथमध्ये आणि अशी अनेक उदाहरणं, प्रत्येक गाणं त्याचं असं ओघात न्यायचं. हे फारच छान एक उदाहरण आहे की पंडितराजमध्ये एक प्रसंग, गाजलेला प्रसंग होता जिथे पंडितराज जगन्नाथ शायरी विरुद्धची मैफिल जिंकतात आणि मैफिल अगदी तृप्त झाले तरी शेवटी बादशाह शहाजहान सांगतो की अजून काहीतरी आम्हाला सुनवा, फिल्मधी काव्य, शीघ्र काव्य काहीतरी सुनवा. पंडितराज म्हणे अरे इतना सुनाने के बाद और क्या बाकी आहे. झालं की आता एवढे मैफिल रंगली, मजा आली. तेवढ्यात जाऊन द्या. तेवढ्यात तिकडनं ती राजकन्या द्राक्षासव घेऊन येते, आनंदवर्धिनी ती घेऊन येते, सूर्य घेऊन उभी राहते. आता विषय कुठला आहे
शहाजहान म्हणतो की ही माझी जी कन्या उभी आहे हिच्यावरतीच एखादं फिल्मदी काव्य सुनवा. आता इथे ताबडतोब गाणं वास्तविक सुरू होऊ शकतं. कॅरेक्टरनी बघितलं, लुक दिला, ती डोळ्यासमोर उभी राहिली, गाणं म्हटलं असतं कदाचित मदनाची मंजिरी, कदाचित असं झालं असतं. पण त्यात मजा नाही. संवाद रूपी चबुतरा पहिल्यांदा बघतात, मनात विचार येतात, मग वाक्य सुरू होतात. मस्तकावर सुरई घेऊन उभ्या असलेल्या या मोहक आणि मुलायम राजकन्येचं वर्णन करायला तिच्यासारखी मोहक आणि मुलायम वाणी मी कुठून आणू? हे गौर गुलाबी लावण्य, हे मुसमुस्त मादक तारुण्य, हे नितंब रुणारे केस कुरळे कुरळे, हे स्वप्नाळू डोळे गैरे काळे काळे, हे कुंद कळ्यांसारखे नाजूक दात, हे मेहंदी लावलेले नाजूक हात, ही भुवयांच्या धनुष्याची कमान, लाल चुटूक जीवणी लहान, छातीवरती गोल घुमटाची शान, अशा या रम्य सुंदरीला बघून मनात अनेक रम्य कल्पना येतात. आणि असं वाटतं मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, उषाच हसरी उषाच हसरी, चंद्रिकाच कोवळी कायगी, चंद्रिकाच कोवळी कायगी, नाजूक चाफे कळी ही, नाजूक चाफे कळी ही, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी ही मंजिरी, ही मंजिरी. थोडंसं ना नाटकाकडून किंवा भाषेकडून तुम्हाला थोडंसं बाजूला घेतो. अण्णांचा एक वेगळा पैलू म्हणजे साधेपणा. म्हणजे ते खासदार असताना सुद्धा रेल्वेने प्रवास करायचे, खरं आहे? साधेपणाच्या बाबतीत तर मी एवढा साधा माणूस बघितलेलाच नाही. म्हणजे मी एक बाप म्हणून नाही म्हणत, पण माणूस म्हणून खरंच मी एवढा साधा माणूस नाही बघितलेला. कुठे अशी दांभिकता नावाचा प्रकार नव्हताच, काही मनातच यायचं नाही त्याच्या. अरे रेल्वेचा प्रवास काय, रेल्वेतनं आम्ही जेव्हा कधी कधी उतरायचो, दादर स्टेशनला उतरलो तर हा संपादक लोक सुद्धा तिकडे बनियन काढून फुटपाथवरती आडवे पडून मालिश करून घ्यायचे तिकडच्या स्टेशनवरच्या मालिशवाल्याकडनं. आणि जर का ते मालिश एखाद दिवशी नाही पडलं, तुझा हात बरोबर चालत म्हणून त्याला आडवा घालायचे, स्वतः त्याला मालिश करायची. मी एक किस्सा सांगतो याच्यावरनं की एका दिवशी साहित्य संघामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि एक खासदार मंडळी होती. माझ्या आठवणीप्रमाणे आपले खासदार रामभाऊ नाईक, जयवंतीबेन मेहता, विद्याधर गोखले खासदार कंपनी यांचा तिकडे कार्यक्रम होता. आणि तिकडनं लगेच दिनानाथला कार्यक्रम होता पार्ल्याला. आणि संघातला कार्यक्रम लांबला. आता इकडे पोचायचं कसं? ट्रेननी आपलं रस्त्याने गेलं तर ट्रॅफिक वाट लावेल, चला जावे ना ट्रेननी, काय है क्या उसमें. गाडीतनं गेले लटकत बिटकते, तिघांनी प्रवास केला, वेळेत पोहोचले. दिनानाथला कार्यक्रम वेळेवरती सुरू झाला. आता ओळख करून देणारा त्याला काय माहिती ना, ओळख करून देणारा. आणि हे खासदार विद्याधर गोखले यांना कोण ओळखत नाही. ते उठून लगेच म्हणाले, यांना कोणीही ओळखत नाही. संघातनं पार्ल्यापर्यंत आलो, कोणी आम्हाला बसायला देखील जागा दिली नाही. गमतीदार मोकळा साधा स्वभाव होता. आत्ता ना तुम्ही बोलताना एक काव्य ऐकवलं, म्हणजे इकारांचं किंवा भाषेसंदर्भातलं. तर अण्णा नेहमी म्हणायचे की तुम्हाला जे पाहिजे ते काव्य देऊ शकतो. म्हणजे आकाराचं गाणं हवं असेल तर सगळे आकार त्या गाण्यामध्ये, इकाराचं असेल इकार, उकार असेल, अशी काही उदाहरणं देता येतील अण्णांच्या गाण्यांची? किंवा आकाराची गाणी म्हणजे आता जसे जे अरे नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, करुणा गा. आकार किती गायकार गा. फक्त गाण्याच्या मैफिली करून संगीत नाटकाला मागे ओढू नकोस, हाही आग्रह असायचा. पण अशा आकाराची गाणी लिहिली जायची. नारायण रमा रमणा आ
नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण नारायण रमा रमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना रे मनमोहना करुणाघना रे नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण धाव आता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा धाव आता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा धाव आता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा रे नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा रे नारायण 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 वाह वाह ओमकार, क्या बात है. मैत्र से है शब्द सुरांचे हे वर्ष संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि मंदारमाला नाटकाला रामभाऊंचंच संगीत आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण संगीतभूषण पंडित राम मराठे यांनाही अभिवादन करूया आणि रामभाऊंचं कुठलंही एक गाणं किंवा मंदारमालामधलंच गाणं मी ओमकारला विनंती करतो, जय शंकरा म्हण, बसंत की बहार आई, कुठलंही गाणं रामभाऊंसाठी म्हणून. जय शंकरा गंगाधरा 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 गौरी हरा गिरिजावरा गौरी हरा
शशिशेखरा विपदाहरा शशिशेखरा जय शङ्करा गङ्गाधरा जय शङ्करा विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणा करा दिधली सुधा करुणा करा जय शङ्करा गङ्गाधरा जय शङ्करा जय शङ्करा शङ्करा वाह वाह ओमकार, क्या बात आहे. विजयदादा, असं म्हणतात की अण्णांची जी सगळी पदं आहेत त्यामध्ये तत्त्वज्ञान आहे किंवा अध्यात्म आहे. म्हणजे शाबास बिरबल शाबास नाटकाची जी नांदी आहे, विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा, तर अशी काही उदाहरणं द्या ना की ज्यामध्ये अध्यात्म आहे किंवा जीवनच एक तत्त्वज्ञान आहे, माणसाने वागावं कसं किंवा कसं वागू नये, अशी काही उदाहरणं देता येतील? अशी बरीच गाणी त्यांची आहेत खरं सांगायचं तर. पण अगदी सिंपल उदाहरण समजा द्यायचं झालं की बाबा जगात कोणाचं कोणा वाचून काही अडत नाही. आता प्रसिद्ध गाणं आहे म्हणून त्याचं उदाहरण देतो की ते करताना देखील किती म्हणजे कोणाचं बाबा तू आहेस म्हणून काय म्हणजे प्रचंड दिव्य काय होत नाही किंवा तू नाहीस तेव्हा काय बिघडणार आहे अशातली बात नाही आहे. हां म्हणजे काय अरे जा रे, उदाहरणार्थ प्रसिद्ध गाणं आहे कीर्ती शिलेदारांचं की रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही, रे तुझ्या वाचून दुनिया दीनही होणार नाही. शाश्वत मूल्यच आहे, समजू नकोस. अहम ब्रह्मास्मी मैं सब कुछ हूँ हम कुछ है अहम भाव अहंकार. चल रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही, रे तुझ्या वाचून दुनिया दीनही होणार नाही. तानसेना वाचुनी किंवा सदा रंगाविणा, काय मैफिल या जगाची रंगली केव्हाच ना. कोण तू कोण तू, तुझं वीण वीणा बंदही होणार नाही, रे तुझ्या वाचून इथले काही गर्व तवा व्यर्थ मी केले असे केले तसे. अरे चल, गर्व तवा व्यर्थ मी केले असे केले तसे, चोच देही पाखरांना तोच चारा देतसे. एकही घरटे तुझ्या विण मोडून पडणार नाही, रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठल्याही ह्याच्यातनं साधं गमती मध्ये मांडलेलं वॉर्निंग बेल जी आहे एका कलाकाराला दिलेली की भल्या माणसा 10 लाखाची गोष्ट सांगतो विसरू नको, कधी नटीच्या प्रेमामध्ये पडू नको धडपडू नको. क्या बात आहे. बरोबर चातो मेकअप सुंदर लाडिक लाडिक ते नखरे, मधुर हसणे मधुर बोलणे कलावतीचे मुळी न खरे. हजारात एखादी दुसरी होनाजीची गुणवंती, क्वचित लाभते कुणा रेवती वसंत सेना शीलवती. नाटकात होऊन भामिनी जरी ती वरते धैर्य धरा, नाटकात होऊन भामिनी जरी ती वरते धैर्य धरा, मनात म्हणते लक्ष्मी धरा रे तुझ्या सवय संसार भरा. नको तिचे प्रेमाचे नाटक लगीन गाठ गळफास नको, नको तिच्या हिरोंची आपत झिरो गतते जिणे नको. अरे नटीचा काय भरोसा नको, तिचा तो संग नको, घडीभराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. क्या बात आहे, क्या बात. अगोदर गंमत वाटते, पण आता म्हणायचंय काय की क्षणिक कुठल्या तरी मोहाला बळी पडून योग्य विचाराने न जाता क्षणिक मोहाला बळी पडलात तर घडीभर मजा आहे, पण घडीभराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. अशी शाश्वत मूल्य मांडण्याची एक हातोटी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. आता तुम्ही हे जे काव्य ऐकवलं ना त्याच्यात ते संग रंगाचा बेरंग नको, तर ते अण्णांचं अनुस्वाराचं कुठलं गाणं? मजा आहे
जशी आकाराची मजा आहे, इकाराची मजा आहे, तशी अनुस्वारांची मजा आहे. कुठल्या तरी एका नाटकात त्यांनी लिहिलं होतं ना अनुस्वाराचंच गाणं म्हणून अरे काहीतरी. मधुनाची मंजिरी मधलं ते फेमस गाणं आहे. हा ऐकूया आपण. जरूर. जमलं तर बघा. अंग अंग तव अनंग खुलवी मदन मंजिरी हा 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 ऐकूया सुखद ऐकूया. संग माधुरी अंग अंग. ही अनुस्वाराची मजा आहे जी रसिकांना अशी खेळवून ठेवते. मी म्हणजे कोणालाही संपदा किंवा कल्याणी तुमचं जर का बसलं असेल तर ते गाणं सादर करा ना कोणी म्हणजे. अंग अंग तवानंग 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 कुलवी मदन मंजिरी अंग अंग तवानंग कुलवी मदन मंजिरी अंग अंग तवानंग अंग अंग तवानंग अंग अंग तवानंग अंग अंग तवानंग कुलवी मदन मंजिरी देवदूत याचितात देवदूत याचितात देवदूत याचितात देवदूत याचितात सुखद संग माधुरी सुखद संग माधुरी अंग अंग तवानंग कुलवी मदन मंजिरी मन्न मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन मन्न मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन मन्न मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन मन्न मंद मन्न मंद मन्न मंद मन्न मंद मन्न मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन रूप रंग बहर तुझा 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 बहर तुझा रूप रंग बहर तुझा रूप रंग बहर तुझा बहर तुझा रूप रंग बहर तुझा रूप रंग बहर तुझा कहर करी अंतरी कहर करी अंतरी अंग अंग तवानंग कुलवी मदन मंजिरी अंग अंग तवानंग कुलवी
शब्द सुरांचे. आता राममोहनचा उल्लेख झाला, ते राममोहनवरच्या काय 4 ओळी ते विद्याधर गोखलेंच्या? राममोहनच्या ते अण्णा संगीत भूषण नाही, ते त्यांना गाणं शार्दूल म्हणायचे. खरंय. सूर साजिरे सच्चे सुंदर, हम्म. सूर साजिरे सच्चे सुंदर, स्वये पूजिरा गौरी शंकर, म्हणून कंठी तुझ्या निरंतर, कीर्तीच्या मंदार फुलांची गंधित माला रुळते. जय जय राम मराठे. क्या बात आहे, क्या जय बात जय आहे. करा जय. अरे सवय होती त्यांना. जय सौदागर सात सुरांचा सुरम्य सागर, जय सौदागर जय सौदागर. मोठा असूनही छोटा म्हणती, मजा आहे. मोठा असूनही छोटा म्हणती, कलाकार हा नम्र खरोखर, जय सौदागर जय. असं अनेक त्यांची काव्य होती. मी तर त्यांना गमती म्हटलं, तुमच्यावरती करू काय काव्य म्हटलं. तुमच्या कवितेकडे येतो, पण तत्पूर्वी आत्ता आपण जे म्हटलं ना की ही चाल कोणी दिली आपल्याला माहिती नाही, पण आता संपदेने जी गायकी दाखवली, म्हणजे सोनी होता, केदार होता, काय आपण त्याच्यात ललत होता, बहार होता, असं. तर मला असं वाटतं ही चाल बहुतेक रामभाऊ मराठ्यांचीच असावी, कारण त्यांना जोडरागांचे आपण बादशाह म्हणायचो रामभाऊना. आणि कदाचित प्रभाकर भालेकरांचंही असेल, आपल्याला माहिती नाही. मोठेपण आहे, त्याने ते गुपितच ठेवलं. करेक्ट करेक्ट करेक्ट. याला फार मोठं मन लागतं. याच नाटकातलं एक आपण सदाबहार गाणं ऐकूया. म्हणजे विद्याधर गोखले नेहमी म्हणायचे की, म्हणजे गमतीने म्हणायचे ते, की त्या काळी ज्या ज्या मुलींची लग्न झाली गाण्यामुळे, त्यात या माझ्या गाण्यामुळे लग्न झाले. खरं आहे का ते? असं ते गमतीने म्हणायचं की मुली दाखवायला. असेल 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 काय, कलेचं आणि जीवनाचं रिफ्लेक्शन फार असतात. तेव्हा ह्या नाटकातलं गाणं वापरत असतीलच. अरे खरोखरच्या लग्नामध्ये निघाले असं तिकडच्या घरी वाजायचंच की नाही, मग ते नाटकातलंच गाणं होतं ना. मग लग्न जुळताना देखील का वाजू. ते गोखले अण्णांचं गाणं आपण ऐकूया. ऋतुराज आजवनी आला, कल्याणी. ऋतुराज आजवनी आला, 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 ऋतुराज आजवनी आला. नव सुमनाचा नव कलिकाचा नव सुमनाचा नव सुमनाचा नव सुमनाचा नव कलिकांचा बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला. कुंज कुंज अली कुंज कुंजले, कुंज कुंज अली कुंज कुंजले, बघ संकारित आला, 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 बघ संकारित आला. बघ संकारित आला, बघ संकारित आला, बघ संकारित आला. कुंज कुंज अली कुंज कुंजने, कुंज कुंज अली कुंज कुंजने, बघ संकारित आला. सुरस रागिणी नव प्रणयाची, सुरस रागिणी, सुरस रागिणी
क्या बात आहे विजयदादा. खरं तर विद्याधर गोखले हा न संपणारा विषय आहे. तुमच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे. म्हणजे एक कलावंत म्हणून आणि पिता म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी बोलू शकता. परंतु आजच्या आपल्या विशेष भागाची सांगता तुम्हाला कशाने करावीशी वाटते? मी मध्ये हां. त्यांच्यावरती एक कविता केली ती. अच्छा. मगाशी म्हटलं त्यांना जय जयकार करायची सवय होती. हां. जय जय राम मराठे, जय सौदागर, जय सौदागर. तर मी म्हटलं जय विद्याधर करू का कविता? हां. कर की म्हणाले. हां. आणि खरोखरच मला जमलं ते. आणि पटकन एक कविता झाली. कशी झाली ते ऐका. त्यांचा ग्राफ मांडण्याचा प्रयत्न की जय विद्याधर, जय विद्याधर, जय विद्याधर, जय विद्याधर, विद्वत्तेचा अखंड निर्झर, जय विद्याधर, जय विद्याधर. विदर्भ प्रांती असे जन्मला पिता, जयाला बडाला बला, परितयाच्या आधारा विण स्वानुभवे जो सुंदर घडला. धवल सरस व्यक्तित्व पाहिले. अनेक मोठी माणसं बघायला मिळाली त्यांना वीरमामा सारखी. धवल सरस व्यक्तित्व पाहिली, मनी जयाच्या अमर झाली, आणि तयांच्या संस्कारातून जीवन घडी वेगाने घडली. वक्तृत्वाचे झरे पाझरून तिकडे समाजसेवा, चांगल्या गोष्टींचा प्रचार, वक्तृत्वाचे झरे पाझरून प्रेमाने जनमानस जिंकून मुंबई नामे सागरात आला तो झुंजार कलंदर, जय विद्याधर, जय विद्याधर, विद्वत्तेचा अखंड निर्झर. मुंबईत आले. अनेक होत्या नव्या दिशा, अनेक होत्या नव्या दिशा, पत्कराला शिक्षक पेशा, इथेच भिनली अंगी ज्यांच्या ज्ञानदान ही नवी नशा. पत्रकारपंथी मग पडला, पत्रकारपंथी मग पडला, सच्चाई स्तव सदैव लढला, मंत्र सिद्धताईत होय जो लोकांच्या या सत्तेमधला. लोकसत्ता. यशस्वी झाला नाटककार, यशस्वी झाला नाटककार, सांगे लोका जीवन सार, परंपरागत संगीताने रसिक मनाची भरली घागर, जय विद्याधर, जय विद्याधर. प्रथम जन्मले पंडित राज. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रथम जन्मले पंडित राज, सुवर्ण तुला हा त्यावर साज, मदन मंजिरी संगे घुमला स्वरसम्राज्ञीचा आवाज. गौरी शंकर मंदारमाला जणू ध्रुव ताराची चमकला, जहराचेही अमृत करुणी सूर्यातून हो चंद्र बरसला. जहराचेही अमृत करुणी सूर्यातून हो चंद्र बरसला. 52 खणीने भुरळ घातली. पुढच्या काळात 52 खणीने भुरळ घातली आणि सुंदरा मनात भरली, लोकप्रियता नामक आयशा प्रेयसीचा झाला परमेश्वर, जय विद्याधर, जय विद्याधर. सदैव माणूस म्हणून काय होता? सदैव ज्याच्या संगतीसाठी भले बुरे सारेच झगडती, प्रश्न पडावा एखाद्याला कल्पवृक्ष हा कोणासाठी. अष्टपैलू हा असा करा साहित्याच्या शिरी तुरा. नाटक आणि वक्तृत्वाच्या जगताबद्दल अनम्र व्यक्ती म्हणून सदैव ज्याच्या संगतीसाठी भले बुरे सारेच झगडती, प्रश्न पडावा एखाद्याला कल्पवृक्ष हा कोणासाठी. कधी कधी मग असे वाटते, कधी कधी मग असे वाटते, कधी कधी जे उरी दाटते, कल्पवृक्ष छायेत असूनही कसे राहिलो आम्ही पामर, जय विद्याधर, जय विद्याधर, विद्वत्तेचा अखंड निर्झर, जय विद्याधर, जय विद्याधर. अशी ती कविता आली. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. रसिको, थोर नाटककार विद्याधर गोखले यांना आजच्या या भागामध्ये आम्ही मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला कल्पना आहे की अवघ्या एका भागामध्ये नाटककार विद्याधर गोखले सामावून घेणं केवळ अशक्य आहे, परंतु आम्ही आमच्या मतीने प्रयत्न केलेला आहे. कार्यक्रमाची सांगता विद्याधर गोखले यांच्या एका सदाबहार गाण्याने करूया. ये मौसम है रंगीन. ये मौसम है रंगीन, ये मौसम है रंगीन, रंगीन शाम सनम ने दिया जो मोहब्बत से जान.
मौसम ये मौसम